हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत करतोय। हा व्हिडिओ असणार आहे मार्च 2024 मध्ये, जो 9 मार्च 2024 रोजी आपला अर्थशास्त्राचा पेपर होणार आहे। सो त्या पेपर संदर्भात हा पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ असणार आहे। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्णपणे डिस्कस करायचे की अर्थशास्त्राचे कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत, फरक स्पष्टीकरणामध्ये कोणते येऊ शकतात, सहकारण स्पष्टीकरणामध्ये कोणते येऊ शकतात, थोडक्यात उत्तर लिहा, प्रश्न क्रमांक 6 मध्ये कोणते येऊ शकतात, सर्वचे सर्व क्वेश्चन्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत। आकृत्या कोणते कोणते येऊ शकतात। सो मी तुमच्या सर्व स्टुडंटला रिक्वेस्ट करेन की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। जसे की जवळपास इकडे बघू शकता 7 ते 8 स्लाइड्स मी इथं आणून ठेवलेले आहेत, इम्पॉर्टंट। सो प्रत्येक स्लाइड्स तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, व्हिडिओला स्किप करायचं नाहीये। सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात। बट व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर मी तुमच्या सर्व स्टुडंटला सांगेन की ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये 12वी अर्थशास्त्राचे इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमचे टेस्ट लिंक दिलेले आहेत। टेस्ट लिंक म्हणजे काय की त्या प्रत्येक चॅप्टरचे ऑब्जेक्टिव्ह जे महत्त्वाचे असतात, जे बोर्डाला येणारे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, ते पूर्णच्या पूर्ण प्रश्नाचे ऑनलाईन आम्ही टेस्ट क्रिएट करून ठेवलेले आहेत। तुम्ही जाऊन टेस्ट देऊ शकता आणि चेक करू शकता की किती मार्क्स पडलेत काय नाही ते, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचं कितवा नंबर आहे ते सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून जाणं असेल तर फटाफट आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात। आता तुमच्या समोर स्क्रीनवर तुम्हाला काही क्वेश्चन दिसत असतील की प्रश्न 3 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। आता थोडक्यात उत्तरे लिहा नावाचा जो प्रश्न आहे तो अर्थशास्त्रामध्ये एक्झामला येतोय एकूण 12 मार्कासाठी, आणि 12 मार्कासाठी कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न काढून दिलेले आहेत हे तुम्ही व्यवस्थित पाहू शकता। तुम्ही 2 गोष्टी करू शकता, एक तर व्हिडिओ पॉज करून सर्व प्रश्न लिहून घेऊ शकता, और टिक मार्क करू शकता किंवा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता। बट स्क्रीनशॉट घेत असताना मेक शुअर करायचं मी तुम्हाला टाइम देईन, त्या 2 ते 3 सेकंदाच्या टाईममध्ये मी स्क्रीनच्या बाहेर जाईन, मग त्यावेळेस तुम्हाला त्याचं स्क्रीनशॉट घेऊन स्वतःजवळ ठेवायचं आहे। ऑलराईट, सो इथं काही प्रश्न दिसत आहेत जसे की सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये लिहा, एक्झामला येऊ शकतं। त्यानंतर उपयोगितेचे प्रकार, उपयोगितेची वैशिष्ट्ये, मागणीचे निर्धारक किंवा मागणी निर्धारित करणारे घटक, हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत। आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना वाटत असेल की सर हेच प्रश्न करायचं का? कंपल्सरी अर्थशास्त्रामध्ये इकडचं तिकडचं काहीही अभ्यास करण्या अगोदर मेक शुअर करा की हे सांगितलेले प्रश्न तुम्हाला पाठ आहेत का, त्याच्यानंतर दुसरीकडे जा। म्हणजे जे स्टुडंट हा व्हिडिओ एक्झामच्या पुढे 4 दिवस 10 दिवस अगोदर किंवा दिवाळीच्या आसपास किंवा 1 महिना अगोदर बघत आहेत आणि त्यांना लवकरात लवकर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर 2 ऑप्शन आहेत। एक तर सर्वात पहिले सर्व व्हिडिओज पाहून कव्हर करून घ्यायचे। दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला लवकरात लवकर बिग बुल बॅच जॉईन करायची आहे। बिग बुल बॅच जॉईन करून झालेला अभ्यास जे आहे ते तुम्हाला रिकवर करायचं। ओके, बिग बुल बॅच कसं जॉईन करायचं काय नाही तुम्हाला सांगेनच, बट क्वेश्चन्स पाहून घ्या। मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार, मागणीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे घटक, एकूण खर्च व एकूण प्राप्ती हा पुरवठा धड्यामधला आहे। त्यानंतर मक्तेदारीचे प्रकार सांगा, मक्तेदारयुक्त स्पर्धेचे वैशिष्ट्ये, निर्देशांकाचे महत्त्व, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत स्पष्ट करा, आणि शेवटचा प्रश्न आहे अंदाजपत्रकाचे प्रकार स्पष्ट करा। अंदाजपत्रकाचे जे पण प्रकार आहेत ते तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत। असे 13 महत्त्वाचे प्रश्न ह्या स्लाइडवर तुम्हाला दिसत आहेत। त्यानंतर जर या स्क्रीनवर जर चेक करत असाल तर व्यापारी बँकेचे कार्य, विदेशी व्यापाराची भूमिका स्पष्ट करायची की यावर्षी आलेला क्वेश्चन आहे 2023 बोर्डाला, आणि त्यानंतर समग्रलक्षी अभ्यासाविषयी स्पष्ट करा। समग्रलक्षी अभ्यासाविषयी स्पष्ट करा म्हणजे थोडक्यात स्थूल अर्थशास्त्राची माहिती तुम्हाला तिथं लिहायची किंवा वैशिष्ट्य तिथं लिहायचे। त्याच्यानंतर हे एवढे क्वेश्चन्स कव्हर ऑलरेडी झाले असतील तर मग हे 5 बोनस क्वेश्चन्स देतोय। भारतातील नाणे बाजारांच्या समस्या, अंदाजपत्रकाचे महत्त्व, सीमांत उपयोगिता व एकूण उपयोगिता यातील संबंध, निर्देशकांमध्ये फक्त किंमत पातळीबद्दल मोजले जातात, जेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते। असे काही क्वेश्चन्स आहेत। आता जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहेत, आयदर तुम्ही हा व्हिडिओ सप्टेंबरमध्ये बघा, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये बघा, तुम्हाला ह्या सर्वांचा जर अभ्यास ॲट द एंड करावा लागणारच आहे जर तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर। बट आता आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असतील किंवा चांगल्यातलं चांगलं स्कोर करायचं असेल तर तुमच्याजवळ काय असायला पाहिजे, तुमच्याजवळ नोट्स असायला पाहिजे। एक तर ते नोट्स तुमच्या कॉलेजच्या टीचर्सने दिलेले असायला पाहिजे, और बिग बुल बॅचचे नोट्स असायला पाहिजे, किंवा मार्केटमध्ये जे पब्लिकेशन्स वगैरे मिळतात त्याचे नोट्स असायला पाहिजे। बट
तुमच्याजवळ जर फायनान्शियल सिच्युएशन खराब असेल की सर कॉलेजची फीस ट्युशनची फीस इतकी आहे की सर ते पुस्तक कधी परचेस करू, नोट्स कुठे घेऊ, अशा जर कॅटेगरीमधले तुम्ही जर स्टुडंट असाल तर मी सरळ तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही DA2 अकॅडमीचा हा कोर्स तुम्हाला परचेस करायचा आहे. फक्त 21 रुपयामध्ये अर्थशास्त्र, OCM, चिटणीसाच्या कार्यपद्धती, सेक्रेटरियल प्रॅक्टिस, सहकार, कोऑपरेशन, भूगोल, इतिहास, अकाउंट्स, इंग्लिश सर्वच्या सर्व विषयाचे नोट्स, महत्त्वाचे प्रश्न, बोर्डाला आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे आलेली प्रश्नपेढी, ह्या सर्वांचे सर्व जेवढं पण माझ्याजवळ साठा आहे ह्या 21 रुपयामध्ये तुम्हाला मिळत आहे. सर आता हा कोर्स कसं परचेस करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथूनही परचेस करू शकता किंवा सरळ DA2 अकॅडमीचं ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला डाउनलोड करून तिथं परचेस करायचं आहे. बघतोस काय, तुझ्यापेक्षा अगोदर तुझ्या मित्रानं परचेससुद्धा केलेलं आहे, तुला माहीतसुद्धा नाही, फटाफट जाऊन परचेस करून टाक. त्यानंतर प्रश्न पहिला तर आपला दुसरा कव्हर झाला. त्याच्यानंतर आता नेक्स्ट जो प्रश्न आहे तो ॲट दिस मोमेंट तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. प्रश्न क्रमांक 4, खालील विधानांशी सहमत आहात का असहमत आहात ते सकारण स्पष्ट करा. म्हणजे थोडक्यात सकारण स्पष्ट करामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न दिसतात. मी 2 मिनिटासाठी स्क्रीनच्या बाजूला जात आहे, सो फटाफट तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मग त्याच्यानंतर आपण याच्याबद्दल डिस्कस करूयात. ऑल राईट, 3, 2, 1. चला आता आय होप तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे काढून घेतला असेल, राईट. सो आता ह्याच्यामध्ये चेक करा. पहिले प्रश्न ह्याच्यामध्ये आहे इम्पॉर्टंट, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती अमर्यादा आहे. त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम गृहीतकांवर आधारलेला आहे. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो, त्याची कारणे लिहा. आता हे सहमत असहमत तिथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर मागणीच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. किंमत हा घटक मागणी निर्धारित करणारा एकमेव घटक आहे. श्रमाचा पुरवठा वक्र पाठीमागे वळणार असतो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुरवठ्याच्या नियमाला कोणतेही अपवाद नाहीत. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत ही मागणी व पुरवठ्याच्या संतुलनावर चालते. त्यानंतर नेक्स्ट आहे निर्देशकाला कोणतेही मर्यादा नाहीत आणि निर्देशांक हा मूळ वर्षाशिवाय तयार करता येतो, असं तिथं प्रश्न विचारलेला आहे. आणि काही तुम्हाला या साईडला दिसत असतील, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना किंवा गणना करताना अनेक अडचणी येतात. मध्यवर्ती बँकेला बँकेची बँक म्हणून ओळखल्या जाते, असे काही प्रश्न तुम्हाला इथं दिसत आहेत. 16 प्रश्न महत्त्वाचे आहेत. हे 16 जर ऑलरेडी झाले असतील तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही 17, 18, 19, 20 हे एवढे करून घ्यायचे आणि बाकी मी तुम्हाला वेळ आल्यावर सांगेन. आता सहमत असहमत हा असा प्रश्न आहे की इथं तुमचं नॉलेज टेस्ट केला जाते, तुम्ही किती लिहिता आहे ते तुम्हाला या पद्धतीने चेक केलं जाते. DA2 अकॅडमीचे जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा आपल्या चॅनलवर स्टुडंट आहेत, तुम्हाला जर अर्थशास्त्र अवघड जात असेल तर एक्झाम आहे सर, माझा आणखी अर्थशास्त्राचा काहीच अभ्यास झालेला नाही आहे, माझ्याजवळ सर्व सोयीसुविधा आहेत, माझ्या आईवडिलांनी माझं अकाउंटचं ट्युशनसुद्धा लावलेलं आहे, प्रायव्हेट कोचिंगलासुद्धा जातो आहे मी, पण सर अकाउंटचं तर येतं आहे मला, बट अर्थशास्त्र जेव्हा जेव्हा डोळ्यापुढे येते सर काहीच दिमाग चलत नाही, एकदम जिंदगी झंड झाल्यासारखी व्हायली, अशा कॅटेगरीमधले काही स्टुडंट असतात किंवा काही स्टुडंट असे असतात की आकृत्या अर्थशास्त्रातले दिसले की त्यांना देव दिसायला चालू होतात. हा वक्र इकडे जातोय, हा वक्र तिकडे जात आहे, हा आयताकृती परिवलयाचा आहे, ह्या अक्षावर काय त्या अक्षावर काय, हे अनेक स्टुडंटचे प्रश्न असतात. DA2 अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ मी तयार करून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून टाका किंवा यूट्यूबला डाउनलोड करा. जेव्हा केव्हाही तुम्हाला फ्री टाईम मिळेल फटाफट ती व्हिडिओ तुम्हाला पाहायचे. हा व्हिडिओ आहे जसं डॉक्टर गोळ्या लिहून देतो ना, सकाळी एक वेळेस, संध्याकाळी एक वेळेस, दुपारी एक वेळेस, तसं मी तुमच्या सर्वांना सजेस्ट करेन की रोज संध्याकाळी झोपत असताना रात्री 11, 11:30, 12 वाजता तो व्हिडिओ पाहून झोपायचा आहे. 30 मिनिटाचा व्हिडिओ, जवळपास 20 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 7 दिवस जर पाहिलात, 8व्या दिवशी तुम्ही माझ्यापेक्षा इकॉनॉमिक्समध्ये पुढे जाता, कारण तुम्हाला अकराचा फटाफट होतात. सर कोणता व्हिडिओ आहे, काही अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे, तुम्हाला तो चेक करायचा आहे. याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्राच्या पुस्तकात जेवढेही आकृत्या आहेत, 1-2 आकृत्या ला जर वगळलं, जसं की तो जो आकृती आहे तो थोडंसं कॉन्फिडन्स लो करतो. म्हणजे कोणतं, मागणीची लवचिकता मोजण्याच्या पद्धतीमध्ये रेषीय किंवा अरेषीय जे मार्शलनं, डॉक्टर अल्फ्रेड मार्शलनं बिंदू पद्धत दिलेला आहे, त्याच्याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ करून टाकणार आहे.
तो ह्या व्हिडिओमध्ये ॲड केला नाही, कारण तो कुठं ना कुठं कॉन्फिडन्स लो करते स्टुडंटचा. त्या 2 आकृतीला सोडून सर्व आकृत्या आहेत, म्हणजे पुरवठ्याच्या विश्लेषणमधल्या आकृत्या आहेत, मागणीच्या लवचिकतेमधल्या आकृत्या आहेत, मागणीचे विश्लेषणमधल्या आकृत्या आहेत, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतामधले सुद्धा सर्वच्या सर्व आकृत्या ह्या व्हिडिओमध्ये आहेत. एवढाही व्हिडिओ 7 दिवस रेग्युलर पहा. 8व्या दिवशी सर्वच्या सर्व आकृत्या तुम्हाला गॅरंटीड सांगतो पाठ होऊन जातील. ओके, बॅक ऑन दी ट्रॅक. मी अगोदरच सांगितलेलं आहे, व्हिडिओचा एकही पार्ट मिस केला की तुम्हाला कळणार नाही, कारण मी हे सगळे स्लाइड्स अशा पद्धतीनं अरेंज केलेले आहेत की तुम्हाला हेल्प होईल. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आकृत्यांचा व्हिडिओ सर्व व्यवस्थित पहा. का? त्याच्या मागे एक लॉजिक आहे की हा प्रश्न 5वा जो तुम्हाला अर्थशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात येतो, तो म्हणजे खालील तक्त्यांची निरीक्षणे करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता तक्त्यांची निरीक्षणे करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या असा जेव्हा क्वेश्चन एक्झामला येतो, तो कंपल्सरी प्रश्नपत्रिकेत येणार आहे, म्हणजे 100% येईलच. आता याच्याशी डील कसं करायचं? खूप सारे स्टुडंट काय करतात, कन्फ्यूज होतात. माझ्याजवळ एक काय म्हणतात, ह्या प्रश्नाला डील करण्यासाठी मी एक ट्रिक क्रॅक केलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला फॉलो करायचं. सर्वात पहिले काय करायचं आहे, जेव्हाही तुमच्या कॉलेजेसमध्ये हा चॅप्टर होईल, तर चॅप्टर होत असताना किंवा बिग बुल बॅचचे जेवढे स्टुडंट आहेत, चॅप्टर होत असताना चॅप्टरमध्ये जर आकृती असेल, तक्ता असेल, तर ते सर शिकवत असताना व्यवस्थित लिहून घ्यायचे, त्याचे नोट्स व्यवस्थित प्रिपेअर करून टाकायचे. त्यानंतर जेव्हा केव्हाही तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल, सर ही दुसऱ्या दिवशी सुट्टी म्हणजे काय, सपोज आज शनिवार आहे आणि उद्या रविवारची सुट्टी असते, अर्ली मॉर्निंग सकाळी तुमचं कोणतं कोचिंग इन्स्टिट्यूट नाही आहे, कॉलेज नाही आहे, काही नाही आहे, काहीच नाही आहे. मग आता 9:30-10 वाजता तुम्ही रिकामे झाला, 11 वाजता शार्प अभ्यासाला बसायचं. त्याला होल नाईट स्टडी करणे म्हणतात. आता आमच्या देगलूरच्या भाषेत किंवा मी जिथं राहत होतो किंवा मी स्टडी करत होतो, त्याला नाईट मारणे असं म्हणतात. नाईट मारणे म्हणजे काय, पूर्ण रात्रभर स्टडी करणे, पहाटे 4-5 वाजेपर्यंत, आणि पहाटे झोपी जाणे, आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्यामुळे 10-11 वाजता निवांत तुटणे. खास करून जे मुलं रूमवर राहतात, गावाकडून येऊन तालुक्याच्या ठिकाणी कॉलेज करतात आणि रूमवर राहतात, त्यांच्यासाठी तर एवढं बेस्ट काहीच नाही आहे. रात्री 10:30-11 वाजता अभ्यासाला बसायचं, किंवा तुम्ही मुली असाल किंवा मुलं असाल, कोणीही असाल, 10:30-11 वाजता बसायचं. हां, आता काही जणांना प्रश्न असे की सर एकटं बसलं तर झोप आली, सरळ तुमच्या आवडत्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन लावायचं, फोन स्पीकरवर टाकून समोर ठेवून टाकायचं, आणि दोघं मिळून बोलत आकृतीचं उत्तर करत स्टार्ट करायचं, जसे की खूप सारे स्टुडंट वगैरे करत असतात. म्हणजे तो त्याच्या घरी असेल, तुम्ही तुमच्या घरी असायचं, आणि दोघं मिळून फोनवर एकमेकांना फोन लावायचा, फोन स्पीकरवर टाकायचं, आणि पहिल्याचं उत्तर हा हे लिहिलास, तू हे लिहिलास, हा असं झालं का, ते तसं झालं का. रात्री 10-11ला जरी तुम्ही पहिल्या धड्यापासून आकृत्याचे उत्तर जे पण तुमच्या पुस्तकीच्या पाठीमागे दिलेले आहेत, त्या सर्व पुस्तकीच्या पाठीमागेचे उत्तर करायला स्टार्ट करायचे, प्रश्न जे दिलेले आहेत ते करायला स्टार्ट करायचे, त्यातूनच येईल. जसे की आता चेक करू शकता, इथं घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांताचं आकृती जी दिलेली आहे, त्या आकृतीच्या आधारे विचारण्यात येते एक्झाममध्ये प्रश्न. हे प्रश्न त्याच्या साह्यानं उत्तर तयार केलेलं आहे. त्यानंतर खालील तक्त्यांची निरीक्षण करून बाजार मागणी वक्र काढा म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर इतर चेक करू शकता, हा किंमत लवचिकतेचे प्रकार इथे दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे अरेशियो मागणी वक्र आहेत, त्या रेशियो मागणी वक्र आहे, त्याच्यावर कोणता बिंदू काय दर्शवतो काय नाही, एकदम क्षुल्लक आहे, चिंदी चोरा 2 मिनिटात होऊन जाते. जे बिग बुल बॅचवाले स्टुडंट आहेत हे बघितल्याबरोबरच लगे उत्तर देऊन टाकतील, कारण त्यांना मी 2 तास देऊन टाइम देऊन शिकवलेला आहे. ओके, त्याच्यानंतर वैयक्तिक पुरवठा पत्रक आहे, बाजार पुरवठा पत्रक आहे. कॉमन सेन्स लावलं तर एका रात्रीतूनच सर्वच कव्हर होतात. आणि मेन काम ते जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही रात्रभर अभ्यास करून नोट्स वगैरे काढता, ते जपून करून ठेवायचं, कारण पुढे जेव्हा तुम्हाला कामाला येईल सरळ ते रिव्हिजन करायचं आणि फटाफट होऊन जाते. बरोबर आहे, म्हणजे एका रात्रीतून तुम्ही जे तुमचे 8 मार्क्स आहेत ते फिक्स करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे तर आकृती आहेत, त्याचबरोबर निर्देशांकामधल्या सुद्धा गणित वगैरे आहेत, हे सुद्धा एका दिवसात होऊन जातात. ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी. फरक फक्त एवढंच आहे की याचा आन्सर करत असताना समटाईम्स तुम्हाला कॅल्क्युलेटर लागते, त्याचे थोडं प्रॅक्टिस करा, येऊन जाईल. त्याच्यानंतर बोर्ड 2024 मध्ये कंपल्सरी येणारा प्रश्न आहे की पूर्ण स्पर्धेत वस्तूची किंमत निश्चिती कशी होते. 100% येणारा प्रश्न आहे, टिकमार्क करून घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, होऊन जाईल. ओके, त्याच्यानंतर शेवटचा जो धडा आहे भारताचा विदेशी व्यापार, तर त्या भारताच्या विदेशी व्यापारामध्ये एक तक्ता आहे, हे तक्ता व्यवस्थित अभ्यास करून घ्या. आलं तर फुकटचे तुम्हाला 4 मार्क
मिळून जातात. ओके, 3 येतात, 3 पैकी कोणतेही 2 तुम्हाला त्याच्यामध्ये सोडवायचे असतात. ऑलराईट. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की सर 8 मार्कासाठी कोणते कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत. 8 मार्क म्हणजे काय, शेवटचा प्रश्न. आता शेवटचा कोणते कोणते येतात चेक करा. एकूण मी इथं जवळपास 13 प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत. आणखी याच्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा ॲडिशनल क्वेश्चन्स मी देईन, कारण 16 मार्क आहेत. 16 मार्काला आपल्याला लाईटली घेता येत नाही. अगोदर एवढे करा. एक्झामच्या पुढं मी आणखी 1-2 व्हिडिओज वगैरे टाकेन, लाईव्ह स्ट्रीम्स वगैरे घेईन, त्यावेळेस तुम्हाला इनडायरेक्टली सर्व आयडिया येऊन जाईल. ह्याच्यामध्ये क्वेश्चन चेक करा. मागणीची किंमत लवचिकता म्हणजे काय व मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. 8 मार्काला येऊ शकतो. त्यानंतर पूर्ण स्पर्धा म्हणजे काय, पूर्ण स्पर्धेचे वैशिष्ट्य जे की करंट सिच्युएशनमध्ये आहे. पूर्ण स्पर्धा एकदम सोपं आहे. असंख्य विक्रेते, असंख्य ग्राहक. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एकजिन्सी वस्तू, म्हणजे वस्तूचे वैशिष्ट्य वगैरे असतात त्याच्यामध्ये, म्हणजे त्या बाजारात सर्व वस्तू एकसारखे असले पाहिजे. त्याच्यानंतर ग्राहकांना व विक्रेत्यांना ज्ञान असलं पाहिजे, असे काही वैशिष्ट्य आहेत. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय व राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या तात्विक व व्यावहारिक अडचणी, दोन्हीपैकी एक अडचणी कंपल्सरी एक्झामला येते. जर 8 मार्काचा प्रश्न आला तर दोन्ही अडचणी येतात. जर 4 मार्काचा प्रश्न 5 मार्काचा टाकायचा असेल तर मग कोणती तरी एक अडचण येते, म्हणजे एक जरी केलं ऑटोमॅटिक तिकडचे क्वेश्चन्स कव्हर होऊन जातात. त्यानंतर सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे जो की यावर्षी एक्झामला आला होता. त्यानंतर मागणीतील विचलन व मागणीतील बदल, रिझर्व्ह बँकेची कार्य, मध्यवर्ती शिखर किंवा सरकारची बँक असं त्याला म्हणण्यात येते. अँड त्याच्यानंतर पुरवठा म्हणजे काय, पुरवठ्याची नियमाची गृहीतके असणारे अपवाद स्पष्ट करा. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती, मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक, पूर्ण स्पर्धा बाजार म्हणजे काय व पूर्ण स्पर्धा बाजारात वस्तूची किंमत निश्चिती कशी होते, हे असे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आणि त्यानंतर मागणीचा नियम सांगून अपवादासह स्पष्ट करा. भारतातील नाणे बाजाराच्या समस्या व भूमिका स्पष्ट करा. आणि त्यानंतर घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचे गृहीतके व अपवाद असे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता सर्वात इम्पॉर्टंट, सर एवढे सगळे क्वेश्चन्स आहेत, सकारण स्पष्ट करा, थोडक्यात उत्तरे लिहा, टिपा लिहा, संज्ञा स्पष्ट करा, संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा. सर एवढं सगळ्यांचा क्वेश्चन्स तर दिलेले आहेत, बरोबर आहे. आता तुम्ही दिलेल्या क्वेश्चननुसार आम्ही उद्यापासून अभ्यास करायलाही स्टार्ट करता. बट सर अभ्यास करता करता आम्हाला अडचण आली तर कॉलेजच्या सरांना तर शिकवत आहे ते समजत नाही आहे किंवा समजायला तर लक्षात राहत नाही, असं काही ट्रिक आहे का किंवा असे काही नोट्स आहेत का जेणेकरून अर्थशास्त्रामध्ये जास्तीत जास्त चांगले मार्क घेता येईल. सर मी आर्ट्सचा स्टुडंट आहे, तुमचे चॅनल तर कॉमर्स आहे, मग आर्ट्ससाठी मला काय करावं लागेल. जेवढेही आर्ट्स कॉमर्सचे स्टुडंट्स आहेत ज्यांचं अकाउंट, अर्थशास्त्र, OCM सब्जेक्ट आहे, इवन तुम्ही जर 2025 बोर्डचे स्टुडंट असाल तर तुमचं इंग्लिश, सहकार, SP सारखे सब्जेक्ट आहेत, तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की डोळे बंद करून तुम्ही बिंदास ट्रस्ट ठेवून बिग बुल बॅच जॉईन करा. जेवढेही 2024चे स्टुडंट आहेत तुम्ही हा व्हिडिओ दिवाळीनंतर बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्येही पहा. फक्त 1500 मध्ये तुम्हाला 12वीचे 3 विषय, अकाउंट्स, अर्थशास्त्र, OCM तिन्ही विषयाची कंप्लीट प्रिपरेशन होईल. प्लस तुम्हाला आमच्यामार्फत नोट्स देण्यात येतील. प्रत्येक चॅप्टरचं स्वाध्यायाचे व्हिडिओज तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. नोट्स तुम्हाला प्रत्येक विषयाचे अवेलेबल आहेत. लिहूत बसायचा टाईम नाही आहे, डायरेक्ट PDFच्या सेक्शनमध्ये जायचं, नोट्स कलेक्ट करायचं. प्लस एक्झामच्या पुढं आपले लाईव्ह स्ट्रीम्स होतील 4-4, 5-5 तासाचे, त्याच्यामध्ये सुद्धा पूर्ण रिव्हिजन होऊन जाईल. म्हणजे एक रिव्हिजन तुम्हाला स्वतः व्हिडिओ पाहून करायचं आहे आणि दुसऱ्या रिव्हिजनमध्ये मी अकाउंट आणि इकॉनॉमिक्ससाठी, रुद्राणी मॅम OCMसाठी तुमच्यासोबत लाईव्ह असतील. जे पण तुमच्या अडचणी असतील ते क्लिअर होईल. फक्त 1500 मध्ये तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तिन्ही विषयामध्ये 90पेक्षा जास्त मार्क पडायची गॅरंटी. आता मला एक सांगा, जेवढे स्टुडंट, तू किंवा ती, तुम्ही व्हिडिओ बघत आहात, तुम्ही ऑफलाईन क्लासेस लावलेत, तिथं 10,000, 5,000, 6,000 फीस भरलात. ॲट द एंड एवढं वर्षभर स्टडी करून बॅक एंडला जर तुम्ही वळून पाहत असाल तर तुमच्या मनामध्ये भीती आहे, स्टील तुम्हाला सेल्फ डाऊट आहे की बाबा मी ट्युशन लावलं आहे, फीस पेड केलं आहे, कॉलेजला सुद्धा गेले तरीसुद्धा माझा अभ्यास होत नाही आहे. इट मीन्स
तुम्ही चूक नाही आहात, कुठं ना कुठं तुम्हाला हे 3 सब्जेक्ट चुकीच्या पद्धतीने शिकवण्यात आलेले आहेत. बिग बुल बॅच जेवढे स्टुडंट आहेत मी गॅरंटी देऊन सांगतो ते आता त्यांचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला असेल. का? कारण प्रत्येक गोष्टीवर स्ट्रीम झालेले आहेत, क्लासेस झालेले आहेत, त्यांचा अभ्यास झालेला आहे. पेपर कितीही अवघड आलं तर त्यांचे 85 to 95 प्लस मार्क्स कुठंच नाही तिन्ही सब्जेक्ट्समध्ये. ऑल राईट, सो तुम्ही सुद्धा समाविष्ट होऊ शकता. बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी जास्त काय नाही आहे, प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि तिथून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर जो दिसत आहे नंबर त्या नंबरवर कॉल करायचा आहे और डायरेक्ट तिथं कोर्स अपलोडेड आहे, परचेस करायचं आहे. तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेसची लिंक्स येतील, PDF नोट्स सर्व मिळतील. इव्हन कोर्स परचेस केल्याबरोबर किंवा तुम्ही कॉल केल्याबरोबर मी तुम्हाला व्हॉट्सअपला वगैरे मेसेज वगैरे करेन किंवा डायरेक्ट कॉल करेन. क्लासेस कसं जॉईन करायचं काय नाही पूर्ण गोष्टी तुम्हाला सांगून टाकेन. अनलिमिटेड व्हिडिओज किती वेळेस आत्तापर्यंत टाकलेले जे व्हिडिओज आहेत पाहू शकता. लाईव्ह क्लासेसची वगैरे लिंक येईल. सर्व गोष्टी एकदम तब्येतीत सिस्टमॅटिक होतील. त्यानंतर लास्ट जो क्वेश्चन आहे तो आहे संज्ञा व संकल्पना ओळखून स्पष्ट करा. खालील संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. आता हा सुद्धा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन सुद्धा तुमच्या पुस्तकीमध्ये जर पाहताल सगळ्या चॅप्टरमधले तर काही मोजक्या चॅप्टरमध्ये हा क्वेश्चन आहे, सर्वच्या सर्व चॅप्टरमध्ये नाही आहे. जेमतेम 25च्या आसपास संकल्पना स्पष्ट करा आहेत. फक्त किती? 25च्या आसपास. ह्याचं सुद्धा अभ्यास तुम्हाला असंच करायचा आहे. एखाद्या दिवशी रात्री अभ्यासाला बसायचं, व्यवस्थित पूर्ण नोट्स काढायचा. हा एक क्वेश्चन असा आहे की तुम्ही अभ्यास कराल न कराल काही गॅरंटी नाही आहे तुमची. त्याच्यामुळं मी जो तो प्रश्न आहे त्याचे उत्तरं जे आहेत ते ऑलरेडी काढून ठेवलेले आहेत. ओके, म्हणजे काय म्हणतात तुमच्यावर असलेला अति गरजेपेक्षा जास्त विश्वास, त्यामुळे मी ऑलरेडी उत्तर काढून ठेवलेले आहेत. तुम्ही याची एक वेळ स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला सर्व उत्तरे तुमच्याजवळ असतील. जास्तच तुम्हाला एफर्ट घ्यायची गरज नाही. बट एक गोष्ट व्यवस्थित प्रॉमिस करा, ती म्हणजे ही की तुम्हाला कंपल्सरीली रिझन जाणून घ्यायचे की काय याचं उत्तर हे आहे, काय या प्रश्नाचं उत्तर हे आहे. ऑल राईट, सो आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप काही माहिती तुम्हाला याच्याबद्दल सांगितलेली आहे. DA2 अकॅडमीच्या कोर्सेसबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. सो तुमच्याकडून एवढं एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि मेहनत आवडत असेल किंवा आमचे सांगितलेले व्हिडिओज मार्फत तुम्हाला गरजेपेक्षा जास्त गोष्टी क्लिअर होत असतील, कॉलेजमधल्यापेक्षा चांगलं यूट्यूबवर अभ्यास होत असतील, मॅमचं शिकवलेलं किंवा माझं शिकवलं कुठलंही तुमच्या नजरेमध्ये जर आपलं चॅनल काही ना काही असेल तर तुम्हाला हा व्हिडिओची लिंक तुमच्या ॲटलिस्ट 2 ते 3 फ्रेंड्ससोबत शेअर करायची आहे. कोणाला शेअर करावं वाटत नसेल, उगं कोणाचं कशाला वाटेल जा अशा तुम्ही नीती धोरणाचे असाल तर सरळ सरळ तुमच्या व्हॉट्सअपला सुद्धा स्टेटस ठेवू शकता. एक वेळेस तुम्ही सेंड केलेलं मित्रमैत्रिणी बघणार नाहीत पण स्टेटसला ठेवलेलं उकरून बघतील काय काय नाही ते. सो ते सुद्धा ठेवू शकता जेणेकरून आपली कम्युनिटी आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होईल. ऑल राईट, अर्थशास्त्र 2024च्या परीक्षेबद्दल काहीही डाऊट असेल, क्वेश्चन असतील, काही शिकवलेलं समजत नसेल, काहीही डाऊट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे किंवा ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर नंबरसुद्धा दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे, व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. जे पण डाऊट्स असतील ते क्लिअर होतील. ओके, आणि लाईव्ह क्लासेस जॉईनसुद्धा करायचे असतील किंवा बिग बुल बॅच जॉईन करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही कॉल मेसेज काहीही करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या विषयावर असला पाहिजे? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सहकार, अकाउंट्स, इंग्लिश, त्याच्यानंतर OCM, चिटणीसाची कार्यपद्धती, कोणत्या विषयावर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा म्हणजे मला समजेल आणि मग त्या हिशोबानं मी व्हिडिओ अपलोड करेन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडती यूट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. तर बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये.